श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीची माहिती सांगणार आहे. संक्रांत कशावर आली आहे, संक्रांती शुभ रंग कोणते आहेत की ते आपल्याला परिधान करायचे आहेत, किंवा संक्रांत कुठल्या दिशेत जात आहे, कोणत्या दिशेत असणाऱ्या घरासाठी संक्रांत चांगली आहे, वाहन, वस्त्र कोणते, पुण्यकाल व फल, दान काय द्यावे, सुगड पूजा किंवा चुकूनही आपल्याला अशी कोणती कामे करायची नाहीत, तसेच आपली कोणती कामे करणे चांगले आहे किंवा कोणती कामे करू नयेत, दान धर्म कसा करावा, अशा सर्व गोष्टीची माहिती मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. हा व्हिडिओ मित्रांनो पाहत असताना कमेंट्समध्ये मकर संक्रांतीच्या शुभेच्छा लिहायला विसरू नका. मित्रांनो, या सणाविषयी कथा अशी आहे की पूर्वी शंकासूर या नावाचा एक दैत्य होता. तो खूप उन्मत्त झाला होता. त्याचा नाश करण्यासाठी देवीने संक्रांती रूप धारण केले आणि ही देवता 60 योजनेत पसरली असून तिचे ओठ, नाक, लांब लचक व 9 हात अशी तिची आकृती पुरुषासारखी आहे. संक्रांत म्हणजे मित्रांनो एक देवी काली मातेचं स्वरूप आहे. प्रत्येक वर्षी तिचे वाहन, आयुधे बदलतात अशी कल्पना आहे. संक्रासुराने तिसासूर अशा 2 राक्षसांचा वध तिने केला, म्हणून या दिवसाला तिच्याच नावाने ओळखले जाते. या दिवशी सुवासिनी स्त्रिया वाण देतात व घेतात अशी पद्धत आहे. संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत गमन अशा 12 संक्रांत असतात, परंतु आपण एकच संक्रांत मानतो. मित्रांनो, संक्रांतीच्या दिवशी दानधर्म देणाऱ्याला अनेक पटीने पुन्हा परत ते दान करत असते असे मानतात. त्यामुळे आपल्याला अनेक पटीने आपल्याला त्याचे आशीर्वाद मिळतात. त्यामुळे संक्रांतीत कोणतीही गोष्ट आपल्याला दान करायची आहे याबद्दलही मी तुम्हाला सांगते. यंदा मकर संक्रांत मित्रांनो 15 जानेवारी 2024ला सोमवारी मकर संक्रांत साजरी करायची आहे. 15 जानेवारीला उदय तिथी आहे, त्यामुळे आपण 15 जानेवारीला मकर संक्रांत साजरा करायचे आहे. सूर्याचे उत्तरायण हे 22 डिसेंबर नंतर सुरू होते, परंतु सूर्याचा मकर राशीत प्रवेश हा 14 जानेवारीला होतो. प्राचीन काळापासून मकर संक्रांत हा सण हिंदू धर्मात साजरा केला जातो. उत्तरायण आणि मकर संक्रांत अतिशय प्राचीन काळी एकाच दिवशी येत आहेत, त्यामुळे आजही मकर संक्रांतीच्या दिवसाला उत्तरायण म्हटले जाते. यावर्षी मकर संक्रांत ही 15 तारखेला येत आहे. मित्रांनो, हा फरक 72 वर्षाने होत आहे. हे कारण रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 शके 1945 उत्तर रात्री 2:42 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ मित्रांनो 15 जानेवारी 2024 रोजी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत येत आहे, म्हणजे संक्रांतीचा पूर्ण दिवस शुभ आहे. मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्हाला ववसण्यासाठी संक्रांतीचा जो 15 जानेवारी सोमवारी आपल्याला सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत संपूर्ण दिवस हा शुभ आहे. त्यामुळे ह्याची काळजी करू नका, कारण कुठलंही टायमिंग त्या दिवशी शुभ आहे का नाही हे पाहण्यापेक्षा सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत संपूर्ण दिवस हा आपल्यासाठी पूजेसाठी शुभ आहे. सूर्याचे मकर संक्रमण विशिष्ट कर्णावर होत असल्याने वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे. तिने काळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये भाला घेतलेला आहे. हळदीचा टिळा लावलेला आहे. वयाने वृद्ध असून ती बसलेली आहे आणि वासाकरिता तिने दुर्वा घेतल्या आहेत. ती चित्रान्न भक्षण करीत आहे. जातीने ब्राह्मण आहे. भूषणार्थ तिने सोने धारण केले आहे. यंदा मकर संक्रांतीचे वार नाव घोरा असून नक्षत्र नाव हे महोदरी आहे. संक्रांतीचा शुभ रंग आपल्याला मी तुम्हाला सांगते, त्या दिवशी आपल्याला त्या संक्रांत ही काळे वस्त्र परिधान करून आले असल्यामुळे आपल्याला त्या दिवशी काळे वस्त्र परिधान करायचे नाही. तर संक्रांती शुभ रंग आपल्याला लाल, हिरवा, गुलाबी आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला घालायचे आहे. महिलांनी ह्या कलरच्या साड्या नेसायच्या आहेत किंवा पुरुषांनी, मुलांनी कपडे ह्या कलरचे घालायचे आहेत. हे शुभ रंग आहेत.
सामुदायिक मुहूर्त 15 आहेत. उत्तरेकडून संक्रांत ही उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे आणि नैऋत्य दिशेला ती पाहत आहे. या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या संक्रांती काळात आहे. मकर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांत जेथून आली आहे तेथील जनतेला सुख, शांती, समृद्धी लाभणार. पर्व काळात द्यायचे दान म्हणजे आपल्याला संक्रांतीत कोणत्या गोष्टीचे दान करायचं आहे तर नवे भांडे, गाईला घास, तीळ पात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी दान आपण करू शकतो. किंक्रांत म्हणजे संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे करीदिन मंगळवार दिनांक 16 जानेवारी 2024ला आहे. किंक्रांतीमध्ये आपल्याला कोणकोणती कामे वर्ज्य करायची आहेत म्हणजे करायची नाहीत. दात घासणे ही कोणालाही न पटण्यासारखी गोष्ट आहे, पण ज्योतिषशास्त्रानुसार संक्रांतीच्या काळात दात घासणे टाळणे आवश्यक आहे. ज्यांना जमेल ते करू शकतात, ज्यांना नाही जमत, ज्यांना नाही पटत ते घासू शकतात. पण तुम्ही कडुनिंबाच्या काडीचा वापर जरूर करू शकता, याला ऑप्शनल आहे. संक्रांतीच्या काळात आपल्याला वादविवाद, भांडणतंटे, मोठ्याने बोलणे टाळले पाहिजे. घरात आनंदी वातावरण ठेवले पाहिजे, कारण मोठमोठ्याने भांडणे, वाद निर्माण करणे म्हणजे घरात कलहचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे घरात आपल्या पॉझिटिव्ह जी एनर्जी झालेली असते त्या एनर्जीत बदल होऊन आपल्या त्या कलहच्या वातावरणाने घरातील वातावरण निगेटिव्ह होते, घरात वाईट शक्ती निर्माण होते. त्यामुळं ह्या गोष्टीची काळजी घ्या की घरातील वातावरण संक्रांतीच्या काळात जास्तीत जास्त आनंदी राहिले पाहिजे. वृक्ष, झाडे तोडू नयेत. उलट या काळात आपल्याला झाडे लावायची आहेत. मकर संक्रांती दिवशी सूर्यदेवाची पूजा करायची आहे म्हणजे सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. पाण्यात अर्घ्य द्यायच्या पाण्यात म्हणजे भांड्यात एक फूल, अष्टगंध, तांदूळ टाकून मग सूर्याला आपण अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य पुरुषांनीच नाही तर महिलांनी सुद्धा सूर्याला अर्घ्य दिले तरी अधिकच उत्तम. मकर संक्रांती दिवशी सुगड पूजन करण्यालाही खूप महत्त्व आहे. आपल्याला मातीची बोळकी, 5 सुगड तुळशी मातेसाठी आणि 5 सुगड स्त्रियांसाठी असतात. बऱ्याच ठिकाणी 5 बोळकी असतात, खण असतात. एक स्त्री असेल तर त्यातली एक प्लेटवाली एका स्त्रीसाठी 5 बोळके असतात आणि त्यातली एक जी प्लेट असते ती एक जरी सुगड म्हणजे एक जरी बोळका आपण तुळशीसाठी ठेवतो, त्याच्या पद्धतीनुसार असते. सगळ्यात महत्त्वाचे संक्रांती दिवशी काळ्या रंगाला खूप महत्त्व आहे, पण संक्रांतीच्या काळात थंडी खूप असते आणि अशा वेळी जर आपण काळ्या कलरचे कपडे घातले तर या कपड्यातून आपल्याला जास्त थंडी वाजत नाही. पण यावेळी संक्रांती काळे वस्त्र परिधान करून आलेले आहे, त्यामुळे संक्रांती दिवशी काळी साडी आपल्याला नेसायची नाही, हे लक्षात ठेवा. इतर कोणत्याही कलरची साडी तुम्ही नेसू शकता, पण मेन जे शुभ रंग आहेत तो लाल, हिरवा, पिवळा आणि गुलाबी ह्या कलरच्या जर तुम्ही कपडे परिधान केले तर हे तुमच्यासाठी अधिकच शुभ आहे. संक्रांतीच्या काळात मित्रांनो सुगडांमध्ये आपण कोणकोणत्या वस्तू भरतो तर हे मी तुम्हाला सांगते की पावटा असतो, गव्हाच्या लोंब्या, हरभऱ्याचे घाटे, वाटाण्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, वालाच्या शेंगा, घेवडा, वांगी, गाजर, बोर, उसाचे तुकडे, बिब्याची फुले, तीळ या सुगडामध्ये अनेक पदार्थ भरले जातात. आपण जो काय हे पदार्थ सुगडामध्ये भरतो हे आपले धनधान्य संपत्तीच असते. यामागचे कारण की घरात अन्नधान्याची बरकत राहावी. या थंडीच्या काळात हे धान्य या थंडीच्या काळात तयार होते शेतकऱ्याकडून. हे धान्य प्रथम पूजणे ही त्यामागची लोकांची श्रद्धा आहे. म्हणजे या दिवशी सुवासिनीने सूर्याची पूजा करणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. या दिवशी सुवासिनी पूर्वी सुवासिनी पूजा ह्या धान्याची पूजा करून दुसऱ्या हंगामातील म्हणजे धान्य, फळे, ओला हरभरा, भुईमूग, शेंगा, बोर, ऊस, गव्हाच्या लोंब्या एकमेकींना वाण म्हणून द्यायच्या. आत्ताच अशी पद्धत आली आहे की स्त्रिया एकमेकांना भेटवस्तू देतात, कारण शहराच्या ठिकाणी अशा वस्तू म्हणजे पूर्वी ती पद्धत होती, पण आता जसजसे आपले पद्धत हळूहळू बदलून यावेळी स्त्रिया एकमेकींना भेटवस्तू देतात. अजूनही अनेक गावात पद्धत आहे की खेडेगावात की अजूनही ह्या गोष्टी म्हणजे हरभरा, भुईमूग, बोर ह्या गोष्टी एकमेकींना वाण म्हणून देतात, पण शहराच्या ठिकाणी स्त्रिया एकमेकांना भेटवस्तू देतात. भारतभर हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा करतात. भारतीय संस्कृतीत स्त्रिया उगवत्या सूर्याच्या प्रतीकाचा रंग असलेले कुंकू माथी लावतात, त्यामुळेही सूर्याचा सण मानतात. मैत्रिणींनो, मराठी संस्कृतीनुसार जानेवारी अर्थात पौष महिन्यात संक्रांतीनंतरच्या दुसऱ्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत
वाजेपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम घरोघरी केला जातो. सौभाग्य वाढवण्यासाठी या काळात स्त्रिया एकमेकींना वाण देतात. या निमित्ताने आपल्या आसपासच्या महिलांना, इष्ट सोयरे मैत्रिणींना आमंत्रण देऊन एकत्र येऊन एकमेकांच्या सुखदुःखाची विचारपूस करून स्नेहाचे, प्रेमाचे बंध अधिक घट्ट करतात. तुझं कसं बाई, माझं कसं, एकमेकांची मने मोकळी करतात. हाच यामागचा उद्देश असतो. हल्ली या काळात एकमेकांना बोलायला वेळ नसतो, पण या सणाच्या निमित्ताने स्त्रिया एकमेकांच्या घरी जातात, एकमेकांची सुखदुःखे हलकी करतात. हा या मागचा उद्देश आहे. या उत्सवात तिळाच्या लाडवांना मित्रांनो खूप महत्त्व आहे. रक्तवाहिन्यावर थंडीचा परिणाम झालेला असो आपल्या. तीळ हा स्निग्धतेचा गुण आहे व गूळ हा उष्ण मानला जातो. त्यामुळे आयुर्वेदाच्या दृष्टीने तीळ हा या ऋतूतील आदर्श खाद्याची गरज पूर्ण करते. शेतातून नुकतेच ताजे तीळ आलेले असतात म्हणून या दिवशी तिळगूळ खातात. शेतकरी या दिवसात शेतात सीतामातेला नैवेद्य देत असतो, कारण शेतकरीची जमीन ही आई माती असे आणि त्या मातीवरच त्याचे संपूर्ण आयुष्य असते. त्या मातीमुळे त्या शेतात सोने तो पिकवू शकतो. त्या मातीला शेतकरी कधीच विसरू शकत नाही. ही माती, जमीन म्हणजे सीतामाता. या दिवशी एक व्यक्ती जेवेल एवढे अन्न शेतात मधोमध खड्डा करून ठेवावे, नैवेद्य दाखवावा व प्रार्थना करावी की माझे तू घे आणि तुझे मला दे. अशा पद्धतीने संक्रांती सण साजरा करतात. या दिवशी तिळगूळ देऊन एकमेकांना म्हणतात तिळगूळ घ्या, गोड बोला. तर मित्रांनो, तुम्हालाही तिळगूळ घ्या, गोड बोला. संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये मला नक्की विचारू शकता आणि कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. तिळगूळ घ्या, गोड गोड बोला. नाही तर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.